नमस्कार, आपली बोली माय मराठी मध्ये मी माधुरी गावड आपले स्वागत करीत आहे। बोईसर वनक्षेत्र गणेशनगर मध्ये अनधिकृतपणे पाण्यासाठी बोरिंग करण्यात आलेली आहे, अशी माहिती बहुजन विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अमर सावंत साहेबांनी दिली आहे। तसेच या विषयावर पत्रव्यवहारही झाले आहेत। आज आपल्या सोबत स्टुडिओ मध्ये उपस्थित आहेत बहुजन विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष अमर सावंत साहेब आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसर युवा कार्याध्यक्ष अभिनव चौधरी साहेब। नमस्कार, मी अमर सावंत, युवा तालुका उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी पालघर। नमस्कार, मी अभिनव चौधरी, बोईसर बहुजन विकास आघाडी युवा कार्याध्यक्ष। अमर सावंत साहेब, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, हा तुम्ही जो तक्रारी अर्ज वन विभागाच्या विरोधात केला आहे तो कशाच्या बाबतीत केला आहे? जो मी तक्रार अर्ज दिलाय वन विभाग अधिकाऱ्यांना, ते भारतनगर व गणेशनगर मध्ये वन क्षेत्रामध्ये 20 ते 25 अशा बोरिंग अनधिकृतपणे केलेल्या आहेत, त्याबद्दल माझा हा अर्ज होता। हे अनधिकृतपणे बोरिंग झाले आहेत, तुम्ही म्हणता की 20 ते 25 बोरिंग झालेले आहेत, यावर कारवाई काय झाली आहे? माझ्या अर्जाचा त्यांनी चुकीचा मेसेज दिला गेला तिकडच्या रहिवाशांना, की माझा अर्ज असा दिलेला की मी ज्या वन विभाग अधिकारी जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी, पण त्यांनी असा संदेश दिला तिकडच्या रहिवाशांना की अमर सावंतच्या अर्जामुळे तुमचं पिण्याचं पाणी आज बंद होतंय, जेणेकरून तिकडचे रहिवासी माझ्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न हे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेला आहे। अभिनव चौधरी साहेब, तुम्हाला प्रश्न विचारते, तुमच्या विरोधात चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत, ते कोण आहेत आणि त्यावर तुमचं मत काय आहे? हो, एखाद्याला कसं आहे, एखाद्याच्या क्षेत्रात घुसून काम करायचं असेल शेवटी आशीर्वाद तर लागतोच ना। जर एखादा कॉन्ट्रॅक्टर बोरिंगवाला तिकडे जर तो बोर मारतोय तर तो कोणाच्या आशीर्वादाने तिकडे बोर मारतोय हे आपण पहिले बघितलं पाहिजे। कसं आहे, हा माझा मित्र आहे अमर सावंत, हा तालुका उपाध्यक्ष असल्यामुळे त्याच्याकडे कंप्लेंट तर मीच दिली होती आणि विषय मोठा असल्यामुळे मी त्याला सांगितलं की हा विषय तुम्ही हाताळा करू। पण आता कसं झालेलं आहे, तिकडच्या लोकांमध्ये आता गैरसमज असा टाकलेला आहे की अभिनव चौधरी आणि अमर सावंत हे तुमचं पाणी बंद करत आहेत। आमची लढाई पाण्याविरोधात नाहीच, आमच्याकडे तिकडच्या लोकांची लेटर होतं की दादा आम्हाला वर्षानुवर्षे पाणी नाहीये प्यायला, त्यासाठी आम्हाला बोर मारून पाहिजे आणि बोरिंगवाले आमच्याकडून 1,20,000 रुपये घेतात। साधारणतः बोरिंग करण्यासाठी किती खर्च येतो? जवळपास एक बोर मारायचा खर्च आम्ही काढला आहे तर अंदाजाने जास्तीत जास्त 35,000 रुपये, पण हे लोक बोरवाले जवळपास तिप्पट पैसे घेतात, 1,20,000 रुपये। हे कितपर्यंत सहन करणार? त्या वस्तीत राहणारे सगळे जे कोणी लोक आहेत ते सगळे लो कॅटेगरीचे आहेत, ते कुठून आणणार एवढे पैसे? गरीब जनता आहे ती। एखादा व्यक्ती तिकडे जर राहतोय, तो काम करतोय, तर जास्तीत जास्त पगार किती असेल? 10,000, 12,000, लास्ट 15,000, त्याच्या वरतीचा कोणाचाच पगार तेवढा नसेल। ह्या लोकांकडून जबरदस्ती 1,20,000 रुपये घेतले जातात का? तर बोर मारण्यासाठी, आणि बोर आहे तो पाण्यासाठी। आमची पण इच्छा आहे की ते लोकांना पाणी भेटावं, पण जे अधिकारी एवढे पैसे घेऊन जे बोरवाल्याला आशीर्वाद देत आहेत, आमची लढाई त्यांच्या विरोधात आहे आणि शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार ह्या गोष्टीसाठी। आम्हाला कोणत्याही थराला जावं लागलं आम्ही जाणार। सत्याची हमेशा जीत होते आणि आम्ही सत्याच्या बाजूने आहे। आम्ही कोणाच्याही पाणी बंद करायला गेलेले नाही आहेत, या तर कोणी बोरिंग मारले त्याच्या विरोधात नाही। आम्ही फक्त भ्रष्ट अधिकारी आणि बोरिंगवाल्याच्या विरोधात आहेत। अमर सावंत साहेब, या सगळ्या प्रकरणात तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मला कुठेतरी चुकीचं ठरवण्यासाठी त्या गरीब लोकांचं पाणी बंद करण्याचा प्रयत्न आहे ते अधिकाऱ्यांचा। जर तसं जर झालं तर मी अमर सावंत, युवा तालुका उपाध्यक्षाच्या नात्याने आणि एक जागृत नागरिक म्हणून मी या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठं आंदोलन घेणार आणि ह्यांचा जे पण भ्रष्टाचार आहे ती तुमच्या समोर मी लवकरात लवकर मांडणार। तेहलकर न्यूज इंडियाशी बोलण्यासाठी तुमचे दोघांचेही मनपूर्वक आभार। ह्या पूर्ण चर्चेवर तुमचं मत काय आहे हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आपण पाहत आहात आपली बोली माय मराठी तेहलकर न्यूज इंडियावर।